नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट. राज्यामध्ये सोयाबीनला 6,000 रुपयाचा बाजारभाव मिळणार. सोयाबीन बाजारामध्ये मोठी वाढ होणार. या बाजार समितीमध्ये आज मिळाला आहे 5,880 प्रति क्विंटलचा बाजारभाव. निर्यात असेल, अतिवृष्टी असेल, हमीभाव असेल, या सर्व गोष्टींमुळे आता सोयाबीनला 6,000 रुपयाचा बाजारभाव मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर सोयाबीन बाजारामध्ये मोठा चढ उतार झालेला आहे. अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये आता सोयाबीनला किती बाजारभाव मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष झालं आहे. अतिवृष्टीनंतरच्या सोयाबीनच्या बाजारभावाची परिस्थिती वेगळी होती. आता सोयाबीनला खरंच 5,000, 5,500 आणि 6,000चा बाजारभाव मिळणार का? तर याचं उत्तर आहे होय. कारण सरकारने सोयाबीन खरेदी केंद्रांना मान्यता दिली आहे. सोयाबीन खरेदी केंद्रांच्या अंतर्गत हमीभावाने सोयाबीन खरेदी होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या मितीला अकोला असेल, जालना असेल, वाशिम असेल 5,000च्या पुढे बाजारभाव जाण्याची तयारी सुरू झालेली आहे. बाजारभाव 5,000, 5,500, 6,000 पर्यंत सुद्धा येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनला आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचं पहिलं कारण म्हणजे सरकारने खरेदी केंद्रांच्या अंतर्गत सोयाबीन खरेदीला सुरुवात केली आहे. दुसरं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात सोयाबीन आता निर्यात सुद्धा होणार आहे. आणि तिसरं कारण म्हणजे अतिवृष्टीमुळे जवळजवळ 50% क्षेत्रफळाचं नुकसान झालेलं आहे. सोयाबीन बाजारपेठ अमरावती असेल, नागपूर असेल, अकोला असेल, त्याचबरोबर नागपूर असेल, अमरावती असेल, जालना असेल, उमरेड असेल, पारशिवनी असेल, त्याचबरोबर वाशिम असेल, मलकापूर असेल, हिंगोली असेल, वाशिम असेल, सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आता सोयाबीनच्या बाजारभावामध्ये वाढ पाहायला मिळत आहे. चिखली मार्केटमध्ये 5,000, 5,500च्या घरात बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये गेलेले आहे. त्याचप्रमाणे जालना असेल, अकोला असेल 5,800 रुपयाचा बाजारभाव आजच्या मितीला अकोला या शहरामध्ये आपल्याला नोंदवलेला आहे. विक्रमी बाजारभाव या ठिकाणी नोंदवलेला आहे. त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा त्यामध्ये आपण जर बघितलं तर मूर्तिजापूर असेल, मलकापूर असेल, चाळीसगाव असेल, अशा सर्व ठिकाणी 4,800 ते 5,200 पर्यंतचा बाजारभाव येऊन टेकलेला आहे. येत्या काही दिवसामध्ये मार्केट जर चांगल्या परिस्थिती निर्माण झाली, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बाजारभाव वाढीचं नुकसानग्रस्त शेतकरी आहे. 50% शेतकऱ्यांचं आता सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे. यामुळे आता इतर राहिलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा चांगला बाजारभाव सोयाबीनला मिळणार आहे. निर्यात होत आहे सोयाबीन. महत्त्वाची जी निर्यात होत आहे याच्यामध्ये बाहेरच्या राज्यांतर्गत निर्यात असेल किंवा देशांतर्गत निर्यात असेल, सोयाबीन प्रॉडक्ट्सला राज्याच्या बाहेर आणि देशामध्ये चांगली मागणी पाहायला मिळत आहे. सोयाबीनचं जे काही मेन प्रॉडक्ट्स आहे, सोया प्रोटीन असतील, सोया पनीर असेल, सोया चंक्स असतील, याला चांगली मागणी मिळत असल्यामुळे सोयाबीनला चांगले बाजारभाव मिळण्याचं शक्यता आहे. त्याच्याबरोबर सोयाबीन तेल असेल, हे सोयाबीनचे मेन प्रॉडक्ट्स आहे. त्याचबरोबर सोयाबीन ही पोल्ट्री व्यवसायाला रॉ प्रॉडक्ट्स म्हणून मोठ्या प्रमाणात वापरली जाते. इथे सुद्धा सोयाबीनला आता चांगली मागणी यायला सुरुवात झाली आहे. कारण का इतर खाद्यपदार्थापासून जे प्रॉडक्ट्स मिळतात ते पोल्ट्री व्यवसायाला धोकादायक असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलेलं आहे. त्याच्यामुळे आता इथं सुद्धा सोयाबीनला बाजारभावामध्ये तेजी येणार आहे. आता 6,000चा टप्पा सोयाबीन पार करणार आहेत. पण कोणती अशी महत्त्वाची कारणे आहे ही आपल्याला बघणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पहिलं कारण अतिवृष्टी, दुसरं सोयाबीनची झालेली निर्यात, तिसरं झालेली नुकसान. 14 लाख मेट्रिक हेक्टर टनावरती नुकसान झालेलं आहे. 14 लाख हेक्टरवरती जर आपण बघितलं तर लाखो टनाचं सोयाबीन हे वाया गेलेलं आहे. भिजलेल्या सोयाबीनला चांगले क्वालिटी मिळत नाही, त्यामुळे बाजारभावावरती याचा परिणाम होत आहे. जर आता मार्केटमध्ये आपल्याकडे चांगले सोयाबीन असेल, ते जर आपण स्टोअर केलं तर कमीत कमी सोयाबीनला 5,500-6,000चा बाजारभाव मिळण्यास काही अडचण नाही. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधून मोठ्या प्रमाणात सोयाबीन एक्सपोर्ट होत असते. यामध्ये बाहेरच्या देशांमध्ये ही सोयाबीन जात असते. या सोयाबीनला बाहेरच्या राज्यांमध्ये चांगली मागणी आपल्याला पाहायला मिळत आहे. खरीपामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर आता रब्बीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आता सावध भूमिका घेताना दिसत आहे. यावर्षी सोयाबीनचा पेरा भरपूर शेतकऱ्यांनी कमी केलेला होता, कारण मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचे संकट यावर्षी सांगितलेलं होतं. त्याच पद्धतीने बघा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. देशांतर्गत सुद्धा सोयाबीनचा मोठ्या प्रमाणात फटका आता बसायला सुरुवात झाली आहे. 5,000चं वातावरण पुढे गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये वातावरण चांगलं आहे. आता हे वातावरण 6,000, 6,500 पर्यंत बाजारभाव जाणार का हे बघणं आपल्याला गरजेचं आहे. व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.